कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 4थी आणि 7वीची अंतिम उत्तर सूची आलेली आहे. ती कशी बघायची? तर पहिलं तर गुगलवर जायचं. गुगल क्रोम कशावर तुमचं जे सर्च इंजिन असेल तिथं जा आणि MSCE पुणे ही साईट सर्च करा. आता MSCE पुणे ही साईट आल्यानंतर तिथे तुम्हाला MSCE पुणेला तुम्ही गेल्यानंतर असं जे काय पेज तुमच्या मोबाईलवर ओपन होईल. आता पेज ओपन झाल्यावर तुम्हाला डाव्या हाताला शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व 7वी दिसेल. याच्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला उजव्या हाताला येथे दिसतंय बघा, एप्रिल 2026 परीक्षा उत्तर सूची. तर ही अंतिम उत्तर सूची आली आहे. आपण पहिलं 4थीची उत्तर सूची बघूया आणि मग त्यानंतर 5वीची बघूया, ती 7वीची बघूया. तर बघा, येथे जर आपण बघितलं तर ही 4थीची उत्तर सूची आहे. याच्यामध्ये जो मराठीचा प्रश्न आहे, मराठीच्या प्रश्नामध्ये उत्तरामध्ये बदल झालाय. बाकी हा स्क्रीनशॉट काढणे एवढं. आता बघा, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ज्यांना हे ब्लर दिसते त्यांनी काय करा की क्लॅरिटी वाढवा मोबाईलची आणि स्क्रीनशॉट घ्या. तर हे प्रश्न तुम्ही बघू शकताय की ही उत्तर सूची आहे. याच्यामध्ये एक प्रश्न उत्तर काय केलंय, डबल केलंय. म्हणजे इथं तुमचे किती मार्क वाढू शकतात? 2 मार्क वाढू शकतात. आता आपण बघूया पेपर 2 ची उत्तर सूची. आता पेपर 2 मध्ये किती फरक पडेल मार्कामध्ये? इंग्लिशच्या मार्कामध्ये, इंग्लिशच्या उत्तर सूचीमध्ये काही बदल झालेला नाही. बुद्धिमत्तेच्या उत्तर सूचीमध्ये एक प्रश्नाचं उत्तर काय केले त्यांनी, डबल केले. म्हणजे 2 आणि 4. ए सेट वाल्यांना 70वा प्रश्न आहे, बी सेट वाल्यांना 55वा प्रश्न आहे, सी सेट वाल्यांसाठी 29वा प्रश्न आहे आणि डी सेट वाल्यांसाठी 48चा प्रश्न आहे. म्हणजे इथं तुमचं उत्तर काय वाढू शकतं? इथं तुमचे 2 मार्क वाढू शकतात. म्हणजे इयत्ता 4थीसाठी पेपर 1 मध्ये 2 मार्क आणि पेपर 2 मध्ये 2 मार्क असे मिळून एकूण किती मार्कांची वाढ होऊ शकते? तर ती होऊ शकते 4 मार्काची. आता आपण बघूया 7वी. 7वी मध्ये काय बदल झालाय का? तर 7वी मध्ये आपण पेपर 1 जर बघितला, जी अंतरिम उत्तर सूची होती आणि ही जी अंतिम उत्तर सूची याच्यामध्ये काहीच फरक झालेला नाही. ऍज इट इज आहे. 75ला 75 प्रश्न, कुठेच काही बदल झालेला नाही. आता आपण बघूया पेपर 2 ची उत्तर सूची. आता पेपर 2 मध्ये इंग्लिश मध्ये काहीच बदल झाला नाही, पण बुद्धिमत्तेमध्ये बघू शकतो 5 प्रश्नांची उत्तरे काय झालेत, डबल झालेत. 5 प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बदल केला. म्हणजे 37 नंबर, 49, 50, 60 आणि 61 असे मिळून 5 प्रश्न आहेत ए सेटचे, की ज्या प्रश्नांमध्ये 2 उत्तर दिले आहेत. म्हणजे एकूण येथे 10 मार्क विद्यार्थ्याचे वाढू शकतात. जर तुमची उत्तर पहिल्या आन्सर कीने चुकीचे असतील तर दुसऱ्या आन्सर कीने तुमची 10 उत्तर वाढू शकतात. तर तुमचे किती मार्क वाढतायत हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुमच्या मित्रांचे हे मार्क कळण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशीच नवनवीन माहिती आपल्या स्कॉलरशिप बद्दल जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.